आपण थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊया। छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकामध्ये काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले जात आहे। गेल्या अर्ध्या तासापासून आंदोलनकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगर जालना रोड अडवलाय आणि यामुळे 3 ते 4 किलोमीटर ट्रॅफिक जाम आहे। शेतकऱ्यांना ॲपद्वारे खताची खरेदी बंद करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा यासह अन्य मुद्द्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, कोणकोणत्या मुद्द्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे, कोण कोण सहभागी झालाय आणि काय चित्र आहे आंदोलनाचं? खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी हा रस्ता अडवला आहे। छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर गेल्या अर्ध्या तासांपासून शेतकऱ्यांनी हा रस्ता या ठिकाणी अडवला। त्यांच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की कर्जमाफीच्या ज्या जाचक अटी आहेत त्या रद्द करण्यात याव्या आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सध्या युरिया हा मिळत नाहीये। संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यासाठी प्रायोगिक तत्वात ॲपद्वारे खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। मात्र त्या ॲपमध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि शेतकऱ्यांची यामुळे हेळसांड होते आणि ती बंद करा ही एक प्रमुख मागणी आहे। यासह इतर मागण्या घेऊन हे आंदोलन गेल्या अर्ध्या तासापासून करण्यात येत आहे। रास्ता रोको केल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक जाम या ठिकाणी आहे आणि पोलिसांच्या वतीने आंदोलन मागे घेण्याची विनंती आंदोलनकर्त्याला करण्यात येते। आता आपण पाहिलं तर कल्याण काळे यांना पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला या ठिकाणी घेऊन आणलं जात आहे। शेतकऱ्यांना देखील ताब्यात घेण्याची प्रक्रिया पोलिसांच्या वतीने या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे या आंदोलन आपल्याला संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेलं पाहायला मिळतंय आणि काँग्रेस रस्त्यावर असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या नेमक्या काय सध्या पाहायला मिळत आहेत ज्यासाठी हे आंदोलन सुरू आहे? खास करून खताची खूप मोठ्या प्रमाणावरती समस्या या ठिकाणी आहे। ज्याच्यात ऑनलाईन पद्धतीनं खत आहे म्हणजे ॲप बंद पडतं, त्यानंतर थोडी प्रक्रिया होते, नंतर बंद पडतं। शिवाय इथले जे व्यापारी आहेत ते देखील त्रस्त आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की ॲपद्वारे खत बंद करा। सध्याची स्थिती आपण पाहिलं तर खरीपाचा हंगाम आहे आणि खरीपाच्या हंगामामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी पेरणी होत असते। मात्र खतच मिळत नसल्यानं पेरणी कशी करायची हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे। पाऊस नाही ही एक चिंता आहे आणि त्यात जर पाऊस पडला तर पेरण्यासाठी खत नाही ही दुसरी चिंता आहे आणि त्यामुळे दुहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्याला एकीकडे आसमानी संकट आणि दुसरीकडे सरकारी संकट अशा दोन्ही संकटात मराठवाड्यातला शेतकरी असलेला आपल्याला पाहायला मिळतो। याच प्रश्नावरून काँग्रेसने आज हे आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगर च्या केम्ब्रिज चौकात हे आंदोलन सुरू आहे। खासदार कल्याण काळे यांना पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि हा रस्ता रोको करू नये अशा प्रकारची विनंती पोलिसांच्या वतीनं काँग्रेस कार्यकर्त्यांना करण्यात येते। कर्जमाफी संदर्भात आंदोलकांची भूमिका काय आहे? मुळात कर्जमाफीचा ज्या दावा सरकारकडनं केला जातोय त्या मोठ्या प्रमाणावरती तितका फायदा शेतकऱ्याला होत नाहीये। 2 लाखाचं कर्जमाफी पाहिजे असेल तर त्यावरचं कर्ज या ठिकाणी भरावं लागतंय। मग तेच जर पैसे भरायला असते तर कर्ज का घेतलं असतं असे सामान्य लोकांचे प्रश्न आहेत। त्यामुळे कर्जमाफी ही सरसकट या ठिकाणी केली जावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन आपल्याला हे संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकामध्ये काँग्रेसच्या वतीने करण्यात येत असल्याचं चित्र दिसतं। या रास्ता रोको आंदोलनामुळे या संपूर्ण परिसरात वाहतुकीचं नेमकं काय चित्र पाहायला मिळतंय? छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हा एक मुख्य रस्ता आहे केम्ब्रिज चौक, जिथून जालनाकडून संभाजीनगर शहराकडे, बीडकडून संभाजीनगर शहराकडे, जळगाववरून संभाजीनगर शहराकडे येण्याचा हा मुख्य रस्ता आहे आणि हाच रस्ता या ठिकाणी अडवल्यामुळे 4-4, 5-5 किलोमीटरच्या ट्रॅफिक जाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र पोलिसांनी आता कल्याण काळे यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि हे यानंतर हे आंदोलन संपुष्टात येईल आणि जो ट्रॅफिक जाम आहे ती देखील सुरळीत होईल। मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काँग्रेसच्या वतीने आज हे आंदोलन करण्यात आलेलं आहे।
कृष्णा, धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर ही दृश्य आपण पाहतोय केम्ब्रिज चौकातही काँग्रेसनं रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं। कल्याण काळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। पोलिसांनी कल्याण काळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। केम्ब्रिज चौक हा छत्रपती संभाजीनगर शहरातला अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे आणि इथे या रस्ता रोकोमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। पण पोलिसांनी सध्या आंदोलकांना पांगवलेलं आहे आणि रस्ता वाहतूक मोकळी करण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं जातं। सगळ्यात पहिली मागणी होती ती म्हणजे ॲप आधारित खत पुरवठा बंद करण्याची। ॲप बंद पडतं आणि त्यामुळे खत पुरवठा सुरळीत होऊ शकत नाही। अजून पाऊस झालेला नाही, पण पाऊस सुरू झाल्यानंतर खरीपाची पेरणी करण्यासाठी मुबलक खतं शेतकऱ्यांकडे मराठवाड्यामध्ये उपलब्ध नाही आहेत आणि त्यामुळे ॲप आधारित खत विक्री बंद करावी आणि पारंपरिक पद्धतीनं खत विक्री केली जावी अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे। आणि त्यासोबतच सरसकट कोणत्याही अटी न ठेवता कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची, ही मागणी घेऊन हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकात हातात बोर्ड्स घेऊन हे शेतकरी रस्त्यावरती झोपल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शेतकरी रडतोय, सरकार झोपलंय असं या बोर्डवरती लिहिण्यात आलेलं आहे आणि सरकार विरोधात या आंदोलनाच्या माध्यमातून रोष व्यक्त करण्यात आलेला आहे। चौक आहे आणि चहूबाजूंनी या चौकामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र या रास्ता रोको आंदोलनामुळे आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आंदोलकांना पांगवण्यात आलंय। पोलिसांनी कल्याण काळे यांना ताब्यात घेतलेलं आहे। काही शेतकऱ्यांना देखील ताब्यात घेतलंय, पण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती काँग्रेसकडून हे अत्यंत आक्रमक आंदोलन केलं जातंय। ॲप आधारित खतविक्री बंद करावी आणि सरसकट कोणत्याही अटी शर्ती न ठेवता शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, या दोन प्रमुख मागण्या आहेत। ही दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकामधली, जिथे या आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। जसं कृष्णा गेंडेंनी सांगितलं की हा चौक अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण का वेगवेगळ्या शहरांमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्याचा हा रस्ता आहे आणि तिथेच हे आंदोलन केल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत। आक्रमक होत काँग्रेसनं आंदोलन केलेलं होतं आणि कल्याण काळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। काही कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांनाही ताब्यात घेतलंय।